नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे इतिहास व नागरिक शास्त्र, प्रकरण क्रमांक 4 वैदिक संस्कृती या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायास सुरुवात करूयात. तर प्रश्न पहिला आहे, पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा. उपप्रश्न आहे, वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. तर वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया आहेत गार्गी, मैत्रेयी आणि लोपमुद्रा. उपप्रश्न दुसरा, वेदकालीन मनोरंजनाची साधने. उत्तर आहे वादन, गायन, नृत्य, सोंगाट्याचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही वेदकालीन मनोरंजनाची साधने आहेत. प्रश्न तिसरा आहे, वेदकालीन 4 आश्रम. उत्तर ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे वेदकालीन 4 आश्रम आहेत. प्रश्न दुसरा, चुकी बरोबर ओळखा. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद. उत्तर आहे चूक आहे. अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद. याचे उत्तर बरोबर आहे. यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद. उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत. विद म्हणजे जाणणे, गोधूम म्हणजे गहू, घराचा प्रमुख म्हणजे गृहपती, श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठ. समजून घेतलात तर खूप सोपं आहे. प्रश्न चौथा आहे, नावे लिहा. तुम्हास माहित असलेली वाद्ये. उत्तर वाणी, मृदंग, ढोलकी, बासरी, टाळ, चिपळ्या, डमरू, सतार आणि तबला. सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने. उत्तर हार, पैंजण, अंगठी. तुम्हाला आणखी काही माहिती असतील तर लिहू शकता. सध्याची मनोरंजनाची साधने मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट. प्रश्न 5, थोडक्यात उत्तरे लिहा. उपप्रश्न, वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थाचा समावेश होता? उत्तर गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांच्या वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने समावेश होता. यापासून ते विविध प्रकारचे पदार्थ बनवत असत. दूध, दही, लोणी, तूप, मध इत्यादी पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश होता. उडीद, तीळ, मसूर यांचाही आहारामध्ये समावेश होता. उपप्रश्न दुसरा, वेदकाळात गायीची विशेष काळजी का घेतली जाई? उत्तर घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना वैदिक प्राण्यांना विशेष असे महत्त्व होते. वैदिक काळात गायीचा विनिमयासाठी वापर केला जात असे. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. कोणी आपल्या गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. संन्यासाश्रम मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती. संन्यासाश्रमात 4था आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. यामध्ये माणसाने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एका ठिकाणी राहू नये असा संकेत होता. अशा प्रकारे संन्यासाश्रम मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती. प्रश्न 6, टिपा लिहा. वेदकालीन धर्मकल्पना. उत्तर वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे,
नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. प्राणी मंत्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर अनेक संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येक मनुष्याने काळजी घ्यायला हवी. सर्वांनी सृष्टीचे नियम न मोडता वागणे म्हणजेच धर्माप्रमाणे वागणे होय. वेदकालीन घरे. वेदकाळातील घरे ही मातीची किंवा कुंडांपासून तयार केलेली असत. गवत किंवा वेलींचे झाड तट्टे विणून त्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड होय. या घराच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. वेदकालीन शासन व्यवस्था. वेदकाळातील ग्रामवसाहतीच्या प्रमुखास ग्रामणी असे म्हटले जाई आणि ग्रामवसाहतीच्या समूहाला विश असे म्हटले जात असे आणि त्या समूहाच्या प्रमुखास विशपती असे म्हणत. अनेक विश मिळून जन तयार होत असे आणि हे जन नंतर जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा भागदूत असे. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विदस्थ आणि जन अशा प्रकारच्या 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हटले जात असे. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग होत असे. तर विद्यार्थी मित्रांनो, खेळा, खा, खूप अभ्यास करा, खूप मस्त राहा, खूप